आमच्या अंबेजोगाई शहरात आई योगेश्वरीच्या पासून पावन झालेलं शहर. माझी अंबेजोगाईमध्ये आता तिसरी पिढी आहे आणि पहिल्यांदा एकदा गेल्या 2 महिन्यापूर्वी 4 घेतला होता. आल्यानंतर एक बरोबरचा आढावा मराठवाड्यात पहिल्यांदाच नोकरी करतोय, त्यामुळे शहराची जिल्ह्याची माहिती करून घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. त्यानंतर काल आपले माननीय महामहिम राज्यपाल महोदयाचा दौरा होता, त्यानुसार इथे आलेलो होतो आणि आज ही तिसरी वेळ. आता या शाळा समितीसाठी उपस्थित असलेले आपले माझे सहकारी नेत्र मॅडम, त्याचबरोबर सिटीचे अधिकारी श्री पवार साहेब आणि सर्व अधिकारी उपस्थित अधिकारी, त्याचबरोबर शांतता समितीचे मेंबर्स, प्रतिष्ठित नागरिक श्री नंदकिशोर मुंद्रा साहेब, राजेसाहेब देशमुख, त्याचबरोबर शेख रहीम साहेब, ॲडव्होकेट इस्माईल कौरी साहेब, मौलाना साहेब आणि सुनील चौधरी साहेब आणि सर्व गणेश भक्त, इतर शांतता समिती सदस्य. 2 वर्षानंतर आपण हा गणेशोत्सव साजरा करतोय. मागील 2 वर्ष जी गेली ती खरोखरच अतिशय भयानक होते. एक घटनेचा आठवण आली तर अंगाला काटा येतो अशा घटना घडल्या. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी धैर्य सोडून देऊन या कोरोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडलोय आणि आपण या थोडं भीतीने किंवा घाबरत साजरा करायला सुरुवात केली. कालचा दहीहंडीचा उत्सव देखील पूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात जल्लोषात झाला आणि तसाच यंदाचा गणेशोत्सव देखील जल्लोषात होईल याची मला खात्री आहे. अंबेजोगाई शहर मॅडमने सांगितलं, सर्वांनी सांगितलं, हे वेगळं शहर आहे. जिल्ह्यामध्ये वेगळं शहर आहे, याचे एक वेगळं ओळख आहे. हे शांततेचे शहर आहे, सांस्कृतिक ठेवा या शहराचा आहे, कल्चर आहे. इथे शिक्षणाची पंढरी मानली जाते. त्यानंतर बौद्धिक संपदा असलेले लोक इथे आहेत बरोबर. आणि जर बघितलं तर पूर्ण याच्यात प्रशासनामध्ये बऱ्यापैकी अधिकारी देखील अंबेजोगाई तालुका आणि परिसरात बरेच अधिकारी. तर खरोखर एक चांगली गोष्ट आहे की हे शहर एक आपली जी संस्कृती आहे, आपला जो वारसा आहे तो जोपासत या शहरामध्ये अमन आणि शांतता कायम ठेवते. वेगवेगळे सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करतात. तो ईद असेल, गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल, जो पण असेल. शिवजयंती बद्दल सांगितलं एका सदस्याने, खरोखर एक चांगली गोष्ट आहे. हे चांगले उपक्रम वेगवेगळे इथे राबवण्याची पद्धत आहे. आता मॅडमने सांगितलं डीजे बद्दल बरीच चर्चा झाली. मी असं ऐकलंय की अंबेजोगाई शहर जे आहे ते विना पुतळ्याचं शहर आहे. हे मला वाटतं मी आतापर्यंत कधी बघितलेलं नाही. तशीच अपेक्षा गणेश मंडळाकडनं पण आहे की इथे गणेशोत्सव वेगळ्या दिल्लीचा होता. हे एक वेगळं उदाहरण अंबेजोगाई शहरात दाखवून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त. परंतु ठीक आहे, काय हरकत नाही. बऱ्याच आता सदस्यांनी काय गोष्टी मांडल्या, त्यामध्ये प्रामुख्याने काही ठिकाणी आरोग्याचा चालू व्यवसाय आहे. निश्चितपणे आपण त्याच्यावर रेड करून चांगल्या कारवाया करू. शिक्षकांवर सूचना आहेत, विशेष पथक माझे पण येतील, ते देखील कारवाया करतील. आणि एक बारीक गोष्ट तरी आहे की आपल्याकडे अंबेजोगाई शहरात बीड जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या 2-3 वर्षांपासून भरती झालेली आहे.
बरेच लोक रिटायर होऊन गेलेले ही मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. आता आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात मोठी भरती होईल, त्यामध्ये निश्चितपणे याची समस्या दूर होईल. तरी देखील पण याचा गणेशोत्सव आपल्याला म्हणजे समन्वयाने पूर्ण करायचा आहे आणि जास्तीत जास्त हा उत्सव शांततेत होईल यासाठी मी निश्चित प्रयत्नशील असेल. आताच मुंद्रा साहेबांनी पण सांगितले ट्रॅफिकची समस्या आणि बाकीच्यांनी पण सांगितलं ट्रॅफिकची समस्या आहे. ही समस्या जी जाणून आहे, ही समस्या जाणून आहे की इथे ट्रॅफिकचं शहर वाढलेलं आहे कर्मचारी. तर मी इथे नमूद करू इच्छितो की मी इथे इथून गेल्यानंतर एक 5 एक्स्ट्रा ट्रॅफिकचे कर्मचारी. त्यानंतर काही सूचना आल्या होत्या की एक गणेश मंडळाची मूर्तीची हाईट उंच आहे, त्यानंतर ती पास होताना काही इलेक्ट्रिक वायर्स लागतात. एमएससीबीचे अधिकारी आले ते आहेत, त्यांची याची व्यवस्था करतील. तत्पूर्वी आपण विसर्जन ज्यावेळेस विसर्जनाच्या एक 7-8 दिवस पूर्वी म्हणजे स्थापना झाल्यानंतर एक जॉईंट सर्वे मंडळाचे सदस्य, सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस विभाग, महसूल, नगरपालिका, पीडब्ल्यूडी हे सर्वांचे एक विसर्जन मिरवणुकीची एक जॉईंट पालन केली जाईल. त्यामध्ये ज्या काही समस्या असतील, ज्या विभागाशी संबंधित असतील त्या विभागाच्या समस्या त्या सॉल्व्ह केल्या जातील. त्यामध्ये रस्त्यावरचे खड्डे भरणे असेल किंवा वायरी साईडला करून घेणं असेल किंवा आजूबाजूला काय पीडब्ल्यूडीचे म्हणा किंवा काहीतरी असे डेब्रिज असतील त्या काढून घ्यायला होतात किंवा अस्वच्छतेचं काही चिन्ह असेल तर ते आपण काढून घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी एक विसर्जन मिरवणुकीची पाहणी करून त्यामध्ये आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत, अडचणी आहेत त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करू. गणेशोत्सव हा एक असा उत्सव आहे जो लोकमान्य टिळकांनी सुरू केला. लोकमान्य टिळकांना राष्ट्रीय संतोषाचे जनक मानले जाते. म्हणजे जनतेमध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेम जागृत केलं ते म्हणजे लोकमान्य टिळक. आणि हे जे करताना त्यांनी प्रामुख्याने उपयोग केला तो गणेशोत्सव. गणेशोत्सवाचं या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जो आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा केला, हा सण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गणेशोत्सवाचं अनन्य साधन असं मला वाटतं. म्हणून मी गणेशोत्सवाला धार्मिक सण मानतच नाही, तर राष्ट्रीय सण आणि राष्ट्रीय महत्व आहे. या उत्सवाचं सिंहाचा वाटा आहे आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी. आणि हा जो सण आहे हा कुठं विपत्त होऊ नये किंवा भरकटू नये, कुठल्या वेगळ्या दिशेने जाऊ नये अशी प्रामाणिक इच्छा आहे. आणि आपण बघतोय की सध्या आता आपण स्वातंत्र्य तर झालेलो आहोत, परंतु अजूनही गणेशोत्सवाची आवश्यकता अजूनही आहे. का तर अजूनही बऱ्याच गोष्टी आहे की त्याच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही. बऱ्याच समस्या आहेत. आपण अजूनही धार्मिकतेमध्ये खोलवर उतरत चाललेलो आहोत. जाती व्यवस्था स्ट्रॉंग होत चाललेली आहे, याच्यात आपण बाहेर पडायला तयार आहोत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यासाठी आपल्याला काहीतरी समाज जागृती ही निर्माण करणं आवश्यक आहे. आता प्रत्येक समाज आहे त्याचे स्वाभिमान निर्माण झालेला आहे. तो स्वाभिमान ठीक आहे, परंतु ज्या वेळेस तो स्वाभिमान रस्त्यावर दिसायला लागतो आणि त्यावेळेस मानवतो अडचण. तर तो दिसू नये यासाठी आपल्याला सगळ्यांना जागृती करणं आवश्यक आहे. आणि निश्चितपणानं आपले जे गणेशोत्सव मंडळ आहे यामध्ये या पूर्ण 10 दिवसामध्ये चांगले असे प्रबोधनात्मक देखावे करतील अशी अपेक्षा आहे. आणि एक चांगलं परंपरा आहे शहराची पण आहे की आतापर्यंत तरी गाजवून लागणे अगदी ब्रँडच्या जागीमध्ये देखील अंमलबजावणी शहरामध्ये काय घडलेलं आहे हे विशेष आहे. परंतु असं गाफील राहू नका, आपला जो जिल्हा आहे एस्पेशली हा जो भाग आहे त्याच्यामध्ये कधी काळ सीमचे पण ऍक्टिव्हिटी होते.
सीमीच्या देखील ऍक्टिव्हिटी होत्या, अजूनही त्या आता संपलेल्या असं मी म्हणणार नाही. त्यासाठी जागरूक राहणं आवश्यक आहे. भरपूर असे मिसक्रिएंट आहेत, भरपूर अशी लोक आहेत की जे भावना भडकवत असतात, तर ती गोष्ट आपण मनामध्ये ठेवली पाहिजे आणि ती कशी होणार नाही, हे भडकण्याचं काम कसं होणार यासाठी आपण जास्त प्रयत्नशील असतो. आज आपण म्हणतोय की आता सोशल मीडियाचा उल्लेख झाला. सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात आजकाल तुम्ही बघता की कुठे मेसेजेस व्हायरल होतात, काही पण कॉमेंट्स पास होतात. आता प्रत्येक ठिकाणी तुला दाखल करायला, प्रत्येक ठिकाणी निवेदन येतात. तर ह्या गोष्टी घडत चालल्या. सोशल मीडिया काय फक्त आपल्या जवळ नाही, आपण भारतभर आहे, परदेशात आहे. म्हणजे कुठे लक्ष ठेवा. आपण पोलीस स्टेशनला जर आपण म्हणतो की सायबरचा एखादा एक्सपर्ट द्यावा, परंतु ती इथं घडतच नाही ना, ती बाहेर कुठे येते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर देखील काही आपल्या जिल्ह्याचं सायबर पोलीस स्टेशन आहे. सायबर पोलीस स्टेशन या उत्सवाच्या काळामध्ये त्याचा एक वेगळा ड्राईव्ह, त्यांचं एक ऑब्झर्वेशन, त्यांचं एक व्हिजिलन्स आपण स्ट्रॉंग करतो. काही सिस्टम्स नवीन लावल्या जातात आणि पूर्ण सायबर सिक्युरिटीच्या अँगलने जे ऑब्झर्वेशन म्हणजे ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, करता येऊ शकतात, त्या सगळ्या केल्या जातात. आणि हेच नव्हे तर महाराष्ट्र सायबर म्हणा किंवा देश पातळीवर जे सायबर डिपार्टमेंट आहे, हे सगळं या गोष्टीमध्ये विशेष करून लक्ष घालत असतं. आणि याच्यामध्ये जे आता आपण बघतो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय काय मेसेजेस येतात. आपण सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवतो, सकाळी पळायला सांगितलं गुड मॉर्निंगचे मेसेज आपल्याला रोज कोणतरी पाठवतो. आणि त्याचं खरं तो फार विचार टाकतो, सुविचार टाकतो. आई वडिलांची सेवा करावी, महिलांना हे करू नये, ते करू नये, त्यातून स्वतःच बघावं कसं असतं. म्हणजे ही एक युनिव्हर्सिटी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये इतके जे मेसेजेस येतात सुंदर सुंदर, आणि उठल्याबरोबर ते मेसेजेस बघायला लागतात, ते ओपन करायला लागतात. ते ब्लॉक पण करू शकत नाही, कारण ते काहीतरी चांगला मेसेज म्हणजे महत्वाचा मेसेज आला होतो मिळणार नाही म्हणून आपल्याला त्याला बंद देखील करता येते. परंतु हा एक वेगळा भाग आहे. परंतु सोशल मीडियाचा वापर हा सध्या वाढलेला आहे. त्यासाठी देखील सर्व तरुण मंडळींनी जागृत होणं आवश्यक आहे. आपण आता काही पोर्नोग्राफीचे गुन्हे दाखल केले, लहान लहान मुलांचे गुन्हे दाखल केले, तर त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील लोक आढळून आले. तर आणि काही स्टुडंट म्हणजे शिकणारे मुलं त्याच्यामध्ये आरोपी झाले. आणि फक्त हे जे पोर्नोग्राफीच्या गोष्टी ज्या आहेत त्या नुसतं बघितल्या ओपन केल्या तरी देखील गुन्हा आहे. आणि हा गुन्हा जर केला तर 5 लाखाचा दंड आहे, 5 वर्षाची कैद आहे. दुसरा गुन्हा केला तर असा दुसरा गुन्हा केला तर 7 वर्ष दंड, 7 लाख रुपये दंड, 7 वर्षाची कैद. आणि हे असे गुन्हे असतात की याच्यामध्ये सिद्ध होण्याचे चान्सेस खूप असतात, कारण हे सगळे टेक्निकल असतात. म्हणून ज्या अशा ज्या गोष्टी असतात आपण ज्यावेळेस हे वापरतो, मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, तर ही देखील काळजी घेणं आवश्यक आहे की त्याच्याबद्दल आपण कुठल्या गोष्टीला लाईक करतोय, फॉरवर्ड करतोय, या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजे. बऱ्याच गोष्टी येतात, कधी कधी खऱ्याही असतात. एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला मारहाण झालेली असते, ती व्हायरल होते, परंतु आता ती खरी आहे, खरी पण असू शकते, परंतु ते पसरवल्याने काय होणार, उद्रेकच होणार आहे. त्याच्यापेक्षा पसरवू नये, एक सिंपल गोष्ट आहे. किंवा एखाद्या छोट्या गोष्टी असतात, जेव्हा ते रोहिंग्याचं प्रकरण होत होतं त्यावेळेस काय काय असेल पाकिस्तानमधून तयार केलेले मेसेजेस हे सर्क्युलेट झाले, त्याच्याने मोठे मोठे दंगली झाले भारतमध्ये. तर हे जे आहे सोशल मीडिया हा जसा युजफुल आहे ना तसा हार्मफुल पण आहे. त्यामुळे याचा एकदम काटेकोरपणे डिसिप्लिन वापर केला. आजकाल तर लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे. या कोरोनाच्या काळामध्ये मुलांना मोबाईल हातात द्यावा लागला, कारण शिक्षण त्याच्यावर होते आणि त्याचा वापर ते कसे करतात. आणि आजकाल तर इंटरनेटवर सगळं उपलब्ध आहे. मुलं तुमच्यापेक्षा जास्त त्यांना ज्ञान मिळायला लागले. आणि
दुर्दैव असं की ज्ञान चुकीचं मिळालं, त्याचा दुर्वापर जास्त व्हायला लागला. तर सोशल मीडियाच्या बाबतीत निश्चितपणाने आपण कुठलाही लाईक करताना फॉरवर्ड करताना काळजी घ्या, एस्पेशली सणवाराच्या काळामध्ये. कारण सणाच्या दरम्यान सर्व तरुण वर्ग एकत्र असतात, त्यांच्या एक विशिष्ट भावना निर्माण झालेल्या असतात. अशा या गोष्टीमध्ये, अशा या ग्रुपमध्ये जर एखादा मेसेज आला तर ते सगळा ग्रुप जो आहे तो व्हायरल होतो. म्हणून एस्पेशली याच्यामध्ये सोशल मीडियाच्या वापरामध्ये जबाबदारीने आपलं काम करायला हवं. त्यानंतर आपण एक गणेशोत्सव आहे, मॅडमने बऱ्यापैकी सांगितलंय, पण गणेशोत्सवचे आपण 3 टप्पे करतो. गणेशोत्सव पूर्वीचा तयारी, गणेशोत्सव दरम्यान आणि विसर्जनाच्या संदर्भात. गणेशोत्सवाच्या पूर्वीसाठी जे तयारी लागते ती म्हणजे पेट्रोल कुठं असेल, रस्त्याला अडथळा होणार नाही, किंवा परवानग्या, ज्या परवानग्या तुम्हाला लागतील पोलिसांच्या हातात जेवढा आहे, परवानगीसाठी आम्ही कोणालाही अडचण निर्माण करणार. त्यांनी व्यवस्थित सगळं ऑनलाईन आपल्या पद्धतीने इथे अर्ज करावा. जुनं मंडळ असेल, पूर्वीचं मंडळ असेल तर त्याला कोणतीही अडचण नाही. परंतु नवीन मंडळ असेल, तयार झालं असेल तर मात्र आम्ही ते चेक करू, व्यवस्थित चेक करू, घरोनी चेक करू. आता सूचना पण आहे, खूप मंडळ होत आहे, विनाकारणची मंडळ होत आहे, तर ते होऊ नये, दुसऱ्या मंडळामध्ये सामील व्हावं, तो गणेशोत्सव मोठा करावा अशी माझी असं माझं आवाहन असेल. त्याचबरोबर यंदा पावसाळा हा राहणार आहे आणि हवामान अंदाज असा आहे की गणपतीच्या काळामध्ये पाऊस जास्त असणार आहे. त्यामुळे पेंडॉल करताना, मंडप करताना काळजी घ्या, तो वॉटरप्रूफ असला पाहिजे. कनेक्शन देताना, इलेक्ट्रिक कनेक्शन देताना देखील त्याचं शॉर्ट सर्किट होणार नाही, प्रॉपर कनेक्शन घ्या आणि त्याचा कुठं शॉर्ट सर्किट होऊन आग लागू याची काळजी घ्या. त्यानंतर रहदारीची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. आता आपल्या घरी जर सत्यनारायणाची पूजा असते तर आपण काय दरवाज्यात पूजा नाही मांडत, आपण कोपऱ्यामध्ये मांडतो, म्हणजे घराचा वावर कमी होऊ नये. तसंच रस्त्यामध्ये शहरात आहे, वावर आपण जो रहदारी आहे त्याला अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने आपलं एका बाजूला मंडप असायला. तर नंतर गणेशोत्सवादरम्यान देखावे योग्य ठेवावे. त्यानंतर त्यातलं प्रबोधन जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा अशी सर्वांना विनंती आहे. मोठं मंडळ आहे, त्याच्याकडे गर्दी जास्त होते, आणि कृपया सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, जेणेकरून महिलांची छेडछाडी अशा घटना आपण टाळू शकतो. कारण आता म्हणतात तुझे सगळे विद्यार्थी असतात तर ते गणपतीच्या काळामध्ये खेळत असतात, येतात ना गणपतीच्या काळामध्ये, तर ते कधी कधी नोकझोक होऊ शकते. बाहेरची मुलं असतात, जास्त कधी कधी कुठल्या तरी मुलीची छेड काढून बसतात आणि अडचणी येतात, ते होऊ नये. तर त्यासाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे, चोरी होणार नाही, चेन स्नॅचिंग साठी ह्या ज्या गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात, डिटेक्ट करता येऊ शकतात. मोठं मंडळ असेल तर त्यांनी कृपया सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. त्यानंतर देखावे जर चांगले असेल, एक संपूर्ण गणेशोत्सव जर कोणी चांगला केला असेल, देखावा, त्याची स्थापना, त्याचं विसर्जन एक डिसिप्लिन पद्धतीने परंपरा वापरून काही प्रबोधन केलं, त्याचं सगळ्या एकंदरीत सदस्यांचा जो सहभाग होता, उत्साह होता, हे सगळं बघून आपण एक गणराय अवॉर्ड या ठिकाणी देणार आहोत. पहिलं, दुसरं, तिसरं आपण पोलीस स्टेशन लेवलला या गोष्टी या गणराय अवॉर्डचं आपण आयोजन करणार आहोत. त्यानंतर त्यासाठी हे जे गणराय अवॉर्ड साठी वेगळी कमिटी असेल, पोलिसांची कमिटी नसणार, पोलीस तिथे जाणार नाही. म्हणजे इथे आपण जे शाळा कॉलेज प्राध्यापक आहे किंवा एखादे वकील असतील, जे पण मान्यवर असतील, ते मान्यवर आयडेंटिफाय करून त्याची कमिटी निर्माण करून ते ठिकठिकाणी व्हिजिट करते आणि त्यानंतर त्याच्यातून गणराय अवॉर्ड काढले जाते. डीजेचा वापर आता आपण बोललेलो आहोत, डीजेची मागणी पण झालेली आहे. तर विनंती असेल की
असं आहे की आता हा जो आवाज आहे हा देखील जर बाहेर लावला तर हा देखील गुन्हा आहे, क्लोज मध्ये आहे. परंतु डीजे जर आवाज त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त असतो. परंतु त्यातल्या त्यात जर आपण एकदमच हार्ड फास्ट नाही म्हणला, परंतु जर जास्त जर असेल अगदीच त्रासदायक असेल तर मात्र कारवाई केली जाईल. जर लिमिट मध्ये असेल, थोडंफार काहीतरी व्हायलेशन असेल तर आम्ही ते म्हणजे त्या ठिकाणी याला म्हणजे सांगणार नाही की कारवाई करणार नाही, परंतु तिथं आम्ही थोडंसं विचार करू. आणि परंतु त्याच्यामध्ये शिस्त ठेवा. डीजेचा आवाज लोकांना त्रास होणार नाही त्याची काळजी. बऱ्याच ठिकाणी आता बीड मध्ये मला अशी मागणी आहे क्लासेसचा संध्याकाळी ते मंडळ असतात ते 4 वाजेपासून 3 वाजेपासूनच गाड्या लावत असतात. त्याच्यामुळे ते क्लासेस वाल्यांना अडचण होतो. आता त्यांचं क्लासेसचा टायमिंग त्यांना सांगितलं आहे की थोडा कमी द्यावा काळामध्ये, तरी देखील आपण जे डीजे जे लाऊडस्पीकर आहे रोजचे ते संध्याकाळी 6 नंतर वाजवले तर बरं होईल आणि त्यांना काय अडचण. मंडळामध्ये महिलांचा सहभाग जास्त असेल तर निश्चितपणाने मंडळ हे एका शिस्तीमध्ये जातं. म्हणून माझी अपेक्षा आहे की काहीतरी जेणेकरून मंडळाच्या सदस्यांना पोलिसांना सांगता येईल, सूचना देता येईल की आपलं मंडळ पुढे घ्या, थांबवा, मागे ठेवा, या अशा काय सूचना असतील त्या देत आहेत. परंतु काही वेळेस काय असतं की मंडळावरचा सदस्य नसतो तो तिथे नाचून धिंगाणा करत असतो. पोलिसांना माहित असतं आपण ते तो मंडळाचा सदस्य समजून त्याला कोणी काय बोलत, परंतु जर असं कोणी असेल तर मंडळाच्या सदस्यांनीच त्याला मागत असतात. मंडळाच्या सदस्यांनीच पोलिसांच्या ताब्यात. आता सूचना एक पण आहे ज्याच्यासाठी खूप टाळ्या वाजल्या, म्हणजे पोलिसांनी पुढे चला असं म्हणण्यासाठी म्हणजे आरेरावीने बोललं जातं. पण मी यावेळेस निश्चितपणे सांगतो की यावेळेस पोलीस आरेरावी करणार नाही. पण तुम्ही देखील त्याचं शिस्तीचं पालन तुमच्या लेवलला करणं आवश्यक आहे. ज्या वेळेस आपल्या घराच्या माणसाचं काम मत असतं तर हे कार्य तुमचं सदस्यांचं आहे, हे कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे, तर हे शांततेत पार पाडलं जाईल, व्यवस्थित पार पाडलं जाईल, हे तुमचं काम, हे जबाबदारीचं काम. त्या मंडळामध्ये आता पोलिसांची संख्या कमी आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्वत्र बंदोबस्त देऊ शकणार नाही. सदस्य जे आहेत नियमितपणे 2 सदस्य हे मंडळामध्ये असतात. कुठली आपली घटना जर घडली तर तिचा जास्त गणपती उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करणं म्हणजे कुठेतरी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण होण्याचा. परंतु तुमच्याबद्दल माणसाने जर याच्यामध्ये हस्तक्षेप केला तर मात्र कंट्रोल होऊ शकतो. आणि गणेश मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांना विनंती आहे की ते त्यांनी पोलिसांच्या संपर्कात राहून सहकार्य करावे. तर या काही बारीक सारीक सूचना होत्या त्या इथं मांडलेल्या आहेत. अपेक्षा आहे घरात वाईट पण दिली